लग्न झाल्यावर सगळ्यात मोठा आलेला अनुभव म्हणजे लग्नामध्ये तर सगळे चेहरे सगळे मेकअपमध्येच असतात. खरं पाहायला गेलं तर मी माझा अनुभव सांगणार आहे. मी कोणाची काही कॉपी पेस्ट करून व्हिडिओ टाकत नाही आहे. माझा चॅनल आहे तर माझीच कहाणी सांगण्याचा मी प्रयत्न करेन, असं मी या मताचे आहे आणि मी याच पद्धतीचे व्हिडिओ बनवत असते. लग्न झाल्यावर नाही का असा प्रकार आला. लग्नानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या. लग्नानंतर बऱ्याच गोष्टी लग्नामध्ये. लग्न अगोदर आमचं वर्षभर लव्ह मॅरेज होतं, म्हणजे लव्ह होतं. त्यानंतर आम्ही तारीख फिक्स करून खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करून लव्ह मॅरेज, कोर्ट मॅरेज प्लस मॅरेज अशा गोष्टी करून आलेलो आहोत आणि इथंपर्यंत आहोत. त्याची आमची 2 मुली आहेत सध्या. हॅलो. तर मग मला असा अनुभव आला. लग्नानंतर मी 2 महिन्यातच प्रेग्नेंट राहिली. तर त्या 2 महिन्यामध्ये आलेला अनुभव, माझ्या घरामध्ये XYZ, मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, ती व्यक्ती माझ्या लग्ना अगोदर 1-2 महिने प्रेग्नेंट होती. असं हां, 2 महिने 3 महिने प्रेग्नेंट असेल माझ्या अगोदर. आणि मी लग्नानंतर 2 महिन्यांनी प्रेग्नेंट राहिल्यावरती मला काय झालं, अक्षरशः मी इडली बनवत होती. इडली बनवायला आता लग्ना अगोदर मी काही कामं करत नव्हती घरामध्ये, कुठलेच कामं करत नव्हती. अक्षरशः मला चुकून भांडून महिन्याभरातून आहे ना, एकदा तरी भांडे घासायला लावले ना, तरी मी काय म्हणायचे माहिती का, मी खूप नाटकी होते. अक्षरशः मी नॉनव्हेज नाही खाणार आहे, मी चहा नाही पिणार आहे, मी गोड गोष्टी खाणार नाही आहे आणि ठरलेल्या गोष्टी खाणार आणि ज्या गोष्टी खाणार त्या गोष्टी मग मला एकटीला भेटले तरी लई छान आहे, असं अशा स्वभावाची होते मी. आणि अजूनही स्वभाव काही कोणाचा लगेचच बदलत नसतो आणि खूप काही बदलतो माणूस. मुलगी म्हणून तर लग्नानंतर खूप बदललेली असते, पण ती समाजाला आणि घरातल्यांना दिसत नाही. ती अक्षरशः खूप स्वतःचाच विचार करणारी व्यक्ती स्वतःचा विचार करणं सोडून देते लग्नानंतर इथंपर्यंत. तर मग मी जी गोष्ट सांगत होते ती आपण कंटिन्यू करूयात. जसं की लग्नानंतर 2-2.5 महिन्यामध्ये मी प्रेग्नेंट राहिली. तर मग मला इडली बनवताना चक्कर आली. तर मग मी माझ्या नवऱ्याला सांगितलं मला चक्कर आली म्हणून, आणि माझ्या हातपायचे थरथर कापायचे नाही का स्वयंपाक बनवताना. एवढा वेळ आपण किचनमध्ये थांबलेलोच नाही आहे कधी. 2-3 तास आरामशीर माझे एका टायमिंगला जायचे. सकाळी 2-3 तास. तुम्ही म्हणाल काय करायचं, तर विचारून करायचं आणि वाढायला उभं राहायचं. असं बऱ्याच वेळ. तर मला चक्कर आली तर मग आम्ही इथं जवळच क्लिनिकला डॉक्टरांकडे गेलो. तर ते बोलले की प्रेग्नेन्सी किट आणून तुम्ही चेक करा. पिरियड्स वगैरे विचारले, कसं काय विचारलं तर त्यांना सांगितलं मला असं उभं राहिल्यानं ना तळपायाची आगाग होती आणि असं थरथर अंग कापतं आणि चक्कर आली मला. अक्षरशः पडली मी किचनमध्ये. तर मग डॉक्टर बोलले की तुम्ही मी काही टॅबलेट्स देतो आणि मग तुम्ही काही करा, एक दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊन उघडू नका, दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊ नये ना, तुम्ही काही करा माहिती का, एक प्रेग्नेन्सी किट असतं, त्यांना चेक करा आणि तुम्हाला प्रेग्नेन्सी कंटिन्यू करायची असेल तर स्कॅन करा, तसं सांगितलं त्यांनी. आता ते डॉक्टर आहे, त्यांना माहीत नाही तुमच्या घरामध्ये काय किस्से झाले. तर मग असं वेळी आमच्या घरामध्ये हा प्रकार झाला. यार आत्ताच लग्न झालं आहे, काय विषयच नाही आहे प्रेग्नेन्सीचा, तर असं मला ऐकायला भेटलं. तर मग मला चक्क झाली मी. माझा नवरा तर खुशच होता प्रेग्नेंट राहिलेली. पण बाकी जे इतर व्यक्ती आहेत त्यांना असं नाटक वाटलं, मला चक्कर आली वगैरे. आणि त्यांना मी कामवाली, त्यांनी समजून ठेवलं होतं कामवाली. पण मी नवरा केला आहे की कामवाली म्हणून नाही केला, मी त्याची अर्धांगी म्हणून राहीन, घर सांभाळेल आणि जे मला समजून घेतील त्यांना मी समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. या हेतूने माझं लग्न मी केले. म्हणायला काय हरकत नाही, स्वतःची इच्छा असेल तर लग्न होतात ना. मी कोणाची गुलाम म्हणून राहायला लग्न केलेलं नाही आहे, का कोणाची गुलामी करायला लग्न केलेलं नाही आहे. तर जे मला प्रेम देतील त्यांना मी नक्कीच प्रेम देण्याचा प्रयत्न करेल. जे मला नुसतं दुश्मन म्हणून वागतील त्यांच्यासाठी मी काय कुठे कमी पडणार नाही आहे. आणि राहिलाच विषय नवरा तो माझा आहे. आज माझा नवरा माझ्याशी भांडला तर 2 दिवसानं तो मला गोड बोलणारच आहे, किंवा मी माझ्या नवऱ्याला एखाद्या गोष्टीवरून भांडली तर तोही मला बोलणारच आहे. नातं नवरा बायकोचं तुटत नाही आणि नातं तुटायला खूप मोठ्या प्रोसेस आहे, तिथं
इथंपर्यंत माणूस जाणं कठीण आहे. पण अशा गोष्टी मध्ये मध्ये नाही का प्रेग्नेन्सी राहिल्यावर, आणि माझ्या नवऱ्याला अक्षरशः घरातल्याच व्यक्तीने असं उलट सांगितलं गेलं, प्रेग्नेन्सी राहिल्यावर काय विषय नसतो, चक्कर येत नाही, मळमळ होत नाही. आता खूप काय काय गोष्टी आहेत. आता 2 मुली आहेत, 2 मुली माझ्या मुली मी स्वतः एक हातामध्ये घेऊन जेवण बनवणं, मुलांना अंघोळ्या, स्कूल, झोपवणं, उठवणं, खेळवणं, खाऊ घालणं, सगळ्या गोष्टी मी एकटी करते. त्यामुळं आता तेच लोक मला ज्या लोकांनी मला प्रेग्नेन्सीला पाणी नाही विचारलं, अक्षरशः माझ्याच नवऱ्याकडून मलाच मारहाण होईल इथंपर्यंत आग लावली, तेच लोक मला शिकवतात की बाळ कसं सांभाळायचं, बाळाला सर्दी झाली तर नाक कसं साफ करायचं. अरे ज्या व्यक्तीच्या पोटामध्ये बाळ असतं, तो जीव सुखी आहे, दुखी आहे, वाढत आहे, त्याचे हार्ट आहेत का, धडकन आहेत का, हे काहीच आईला माहीत नसतं. आई असताना स्वतः तेव्हा तुम्ही काळजी करत नाही आहे, तेव्हा तुम्ही समजावून सांगत नाही आहे कोणाला त्रास द्यायचा नाही म्हणून किंवा देऊ नका म्हणून. तर आत्ता मला तुम्ही सांगताय सर्दी झाली आणि नाक कसं पुसायचं, मला कसं पटेल ते? आणि मी माझ्या बाळाचं नाक पुसायचं सोडल का, किंवा काही नाही करता सोडल का? माझं बाळ आहे ते, मला जगाने पाठ फिरवली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. माझ्यासाठी हे 2 मुली आहेत, त्या विश्वपेक्षा काही कमी नाही आहेत, जग आहेत माझ्या त्या पूर्ण. म्हणजे मला इथून पुढे जे जगायचे त्यांच्यासाठीच जगायचं आणि नवऱ्यासाठीच जगायचं. आणि बायकांना उलट म्हणजे शिकवणारे असतात घरातले, लांबचे नसतातच, कधीच कुठल्याच भांडणामध्ये लांबचे नसतात. लांबचे नंतर अक्षरशः ट्रेलर आल्यावर आहे ना, एखाद्या पिक्चरचा ट्रेलर आल्यावरती समाजाचा प्रश्न असतो आणि मध्ये येऊ शकतात. खरं तर पिक्चरची शूट चालू असते तेव्हा फक्त घरातलेच असतात आणि कारणीभूतही घरातलेच असतात. घरातले असे खोट्यात काढतात ना सुनेला, पण काम करून घ्यायला आणि अपेक्षा ठेवायला खूप पुढे असतात. खूप काही अनुभव आलेत, पण मी माझ्या मुलींसोबत हॅपी आहे आणि मी त्यांच्यासाठी माझा जीव आहे तोपर्यंत छानच करत राहील. आणि त्यांच्यासाठी मी कधीही पॉझिटिव्ह असेल आणि त्यांच्यासाठी कुठल्याही गोष्टी करायला तयार आहे. मग ज्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही ना, असं मग डोळा असं खाली का करते, डोळा का असं करते? ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केले त्यांच्यासाठी आपण नक्कीच करू. एक महिला असती ना, स्त्री म्हणून, ती एखादी गोष्ट चांगली दिली ना, त्याला 10 गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करत असते. ही पॉवर असती एका महिलेमध्ये. पण एका महिलेला एक महिलाच मागे खेचते आणि पुढे जाऊ देत नाही आणि बदनाम करते. तर असं आहे माझं आयुष्य. तर चला, तर मग बाळ रडायला लागले, थांबते मी इथेच. बाळ